मोठं होऊन काय व्हायचे? कलेक्टर. अरे वा. ही आहे समृद्धी, मुरबाड तालुक्यातील सरळगाव विभाग हायस्कूलमध्ये शिकणारी एक साधी आणि हुशार मुलगी. समृद्धी शाळेतील टॉपर विद्यार्थ्यांपैकी एक आहे बरं, आणि तिला मोठं होऊन कलेक्टर व्हायचंय. या शाळेत आज 250 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रत्येक मुलामध्ये काही ना काही कला आहे. कोणी खेळात, कोणी अभ्यासात, तर कोणी गाण्यात तरबेज आहे. पण या स्वप्नांवर एक सावली आहे. डिसेंबरपासून मे महिन्याच्या अखेरपर्यंत शाळेत भीषण पाणी टंचाई जाणवते. उन्हाळा आला की शाळेत पिण्याचं पाणीच नसतं, वॉशरूममध्ये स्वच्छतेसाठी पाणी नसतं, मुलांसाठी अन्न शिजवायलाही पाणी मिळत नाही. या विद्यालयामध्ये आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून भरपूर विद्यार्थी येत असतात, परंतु अनेक समस्यांना या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकांना सामोरं जावं लागते आणि ग्रामीण भागातले असल्याकारणाने अनेक असुविधा या ठिकाणी आहेत. यामध्ये पाण्याची सगळ्यात मोठी अशी असुविधा आहे. पावसाळ्याचे दिवस असतात आणि साधारणतः डिसेंबर अखेरपर्यंत हे पाणी आम्हाला उपलब्ध होत असते. डिसेंबरच्या नंतर जानेवारीपासून पाण्याचे प्रॉब्लेम सुरू झाल्यानंतर या ठिकाणी स्वच्छतागृह असतील, या ठिकाणी पाणी नसते, विद्यार्थ्यांना प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही. पाण्याच्या एवढ्या समस्या असूनही समृद्धीची शाळेत येण्याची ओढ कमी होत नाही. रोज आम्ही बसने येतो, मग तिथून सरळगावच्या नाक्यावर उतरतो. संध्याकाळी 5च्या बसला जातो. इथून नाक्यापर्यंत चालत जातो. मग तिथं कधी कधी बस येते, कधी कधी नाही येते. बसमध्ये खूप गर्दी असते, असं काही अनुभव असते, पण आम्ही जातो. पण एवढ्या गर्दीत पण तुम्ही प्रवास करून शाळेत येतात. हो. शाळा मिस नाही करत. शाळेत यायला आवडतं तुम्हाला? हो. पण या पाणी टंचाईमुळे शाळेतील अनेक मुली मासिक पाळी दरम्यान 5 ते 6 दिवस शाळेत येतच नाहीत. आणि अस्वच्छ वॉशरूममुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. या भीतीमुळे मुली शाळेतल्या वेळेत वॉशरूमला जाणं सुद्धा टाळतात. मग ज्या शाळेत पाणीच नाही तिथे स्वप्न कशी फुलणार? समृद्धी कलेक्टर होईल का? या मुलांची स्वप्न पूर्ण होतील का? या पाणी टंचाईच्या समस्येवर एक उपाय आहे, तो म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प. जर या शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवली तर पावसाचं पाणी साठेल, भूजल पातळी वाढेल आणि या शाळा कायमच्या तहानमुक्त होतील. आणि म्हणूनच ही जबाबदारी घेत आहे वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे. या संस्थेने आत्तापर्यंत 66 रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट यशस्वीरित्या राबवले आहेत. पण त्यासाठी गरज आहे CSR फंडिंगची आणि आपल्यासारख्या दात्यांच्या मदतीची. जर या शाळेत पाणी मिळालं तर समृद्धी अजून मन लावून शिकू शकेल, नाही का? तुमची एक छोटी देणगी समृद्धीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करू शकते आणि एका शाळेला तहानमुक्त करू शकते.